नमस्कार मंडळींनो. This is Dr. Pallavi Kher here. I am a nervous system performance architect, aligning emotional stability for professionals operating under pressure. स्वागत आहे तुमचं या गाइडेड मेडिटेशनमध्ये. या मेडिटेशनचा संदेश आहे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे आपणच आपल्या जीवनाचे निर्माते आहोत. म्हणजेच आपण आपल्या मनाचे मालक बनतो तेव्हा आपण आपल्या जीवनाचे निर्माते बनतो. यासाठी डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूवार सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि पूर्णपणे सोडा. तुमचं शरीर रिलॅक्स होऊ द्या. तुमचं मन शांत होऊ द्या. दिवसभराचे शारीरिक कामं किंवा मानसिक ताण असेल तर थोड्या वेळासाठी तो बाजूला ठेवा. आज आपण स्वतःशी प्रामाणिक होणार आहोत. कुणालाही दोष देणार नाही. कुणालाही बदलायचा प्रयत्न करणार नाही. फक्त एक सत्य स्वीकारणार. माझं आयुष्य माझ्या विचारांमुळे तयार झालेलं आहे. असं म्हटल्याबरोबर तुमचं मन धाव घेईल दुसऱ्यांना दोष देण्यासाठी. खूप सारे विचार आणि कारणं मनात येतील की कसा तुमचा दोष नाही पण त्यांची चूक होती. आता इथे आपण चूक आणि बरोबरचा शहानिशा नाही करणार आहे. आपलं आयुष्य आपल्या विचारांमुळे तयार झालेलं आहे याचा स्वीकार करणार आहोत. म्हणून मनात म्हणा, आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. मी माझ्या आयुष्याचा क्रिएटर आहे. माझे विचार माझी रियालिटी तयार करतात. आता तुमच्या मनात एखादी व्यक्ती आणा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, ज्याच्याबद्दल तुम्हाला राग, फ्रस्ट्रेशन, वेदना वाटतात. आता स्वतःला विचारा, मी अजूनही या व्यक्तीला ब्लेम करत आहे का? जर आतून उत्तर हो आलं तर स्वतःला हळूवार म्हणा, मी या क्षणापासून ब्लेम करणं सोडणार आहे. मी व्हिक्टिम राहणं सोडत आहे. मी माझी पॉवर परत घेत आहे. मी माझी पॉवर आणि माझी शक्ती परत घेत आहे. कारण दुसऱ्याचं वागणं तुमच्या कंट्रोलमध्ये नाही.
पण तुमचे विचार 100% तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. आता एक मोठं सत्य समजून घ्या. तुमचं कॅरेक्टर प्रॉब्लेम नाही, तुमचे ट्रिगर्स प्रॉब्लेम आहेत. जेव्हा कोणी काही बोलतं तेव्हा तुमच्या आत काहीतरी ॲक्टिवेट होतं आणि तुम्ही मानसिकरित्या डिस्टर्ब होता. हाच ट्रिगर आहे. आणि मग तुम्ही त्यावर ऑटोमॅटिक रिॲक्ट करता, विचार न करता. कारण तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीने फार काही चुकीचं बोललेलं आहे. आज आपण हा पॅटर्न सोडणार आहोत. मनात म्हणा, मी रिॲक्ट करत नाही. मी कॉन्शियस रेस्पॉन्स चूज करत आहे. माझ्या मनावर कंट्रोल आहे. माझ्या विचारांवर कंट्रोल आहे. आता लक्षात घ्या, कोणी तुम्हाला काहीही बोललं, ते भूतकाळात गेलेलं आहे. ते भूतकाळात घडलं. पण तुम्ही त्याबद्दल काय विचार करता आहात या क्षणात, वर्तमान काळात, ते तुमच्या हातात आहे. मनात म्हणा, कोणी काय केलं ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी काय विचार करत आहे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिपीट करा. कोणी काय केलं ही त्यांची जबाबदारी आहे. रिपीट करा. कोणी काय केलं ही त्यांची जबाबदारी आहे आणि माझे विचार त्याबद्दल ही माझी जबाबदारी आहे. मी माझ्या विचारांची मालक आहे. मी माझ्या मनाचा मालक आहे. आता जाणवा, तुमच्या आत एक फाईट सुरू आहे. तुम्ही स्वतःशीच लढत आहात. तुम्ही स्वतःलाच दोष देत आहात. तुम्ही स्वतःलाच पनिश करत आहात. आज हा युद्ध थांबवूया. मनात हळूवार म्हणा, मी स्वतःशी लढणं थांबवत आहे. मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मी स्वतःचा साथ देत आहे. मीच स्वतःचा साथीदार आहे. लक्षात ठेवा, स्वतःच्या भावनांची आणि विचारांची जबाबदारी घेणे हीच खरी शक्ती आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी म्हणजे बर्डन नाही. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे पॉवर आहे. मनात म्हणा, मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे आणि म्हणूनच मी शक्तिशाली आहे. माझ्यामध्ये माझं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. आता त्या व्यक्तीला पुन्हा व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा आणि आपल्या दृष्टीपटलावर त्याचा चेहरा येऊ द्या. आणि मनात म्हणा, लेट देम बी. त्यांचा प्रवास त्यांचा आहे.
माझं काम त्यांच्या प्रवासाकडे लक्ष देणं नाही. माझं काम माझ्या प्रवासावर लक्ष देणे आहे. तुम्ही कोणालाही बदलण्यासाठी नाही आले आहात. तुम्ही कोणालाही बदलण्यासाठी नाही आले आहात. तुम्ही स्वतः इव्हॉल्व्ह होण्यासाठी आले आहात. तुमचं काम, तुमचं पहिलं कर्तव्य आणि कार्य स्वतःप्रती आहे. तुम्ही स्वतः इव्हॉल्व्ह होण्यासाठी आले आहात. आता स्वतःला विचारा, मी कोणते थॉट्स जास्तीत जास्त वेळा रिपीट करत आहे? कारण जे थॉट्स रिपीट होतात तेच तुमचं भविष्य बनवतात. मनात नवीन वाक्य ठेवा. मी नवीन सुविचारांची निवड करत आहे. मी सकारात्मक विचार निवडणार आणि माझ्या सकारात्मक विचारांमध्ये मी सशक्त होत आहे. मी सशक्त विचार निवडत आहे. आता हळूवार पण ठाम आवाजात रिपीट करा. आय एम द मास्टर ऑफ माय माइंड. मी माझ्या मनाचा मालक आहे. I am the creator of my life because I am the creator of my thoughts. मी माझ्या विचारांची निर्माती आहे. मी ब्लेम करत नाही, मी निर्माण करते. मी रिॲक्ट करत नाही, मी चूज करते. मी कमजोर नाही, मी शक्तिशाली आहे. कारण आजपासून, या क्षणापासून मी माझ्या मनाची मालकीण आहे आणि मी माझ्या विचारांची क्रिएटर आहे. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या आत एक नवीन क्लॅरिटी आली आहे. एक नवीन पॉवर आहे. एक नवीन शांतता आहे. आजपासून तुम्ही तुमच्या विचारांवर कंट्रोल ठेवणार. तुम्ही ब्लेम करणार नाही. तुम्ही कॉन्शियसली जगणार. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलायला बाहेर काहीही बदलण्याची गरज नाही. फक्त तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. कारण तुमचं अंतर्विश्व बदलतं तेव्हाच तुमचं बाह्यविश्व बदलतं.
आजपासून एक नवीन सुरुवात. एक हळूच लांब श्वास घ्या. प्रेम आणि आनंद आत येऊ द्या आणि श्वास सोडताना भय, राग, मत्सर आणि द्वेष बाहेर सोडा. परत असाच एक श्वास आत आणि सोडा. मनातली शांतता अनुभव करा. ही शांतता अनुभव करण्यासाठीच तुम्ही इथे आलेले आहात. हळूवार डोळे उघडा आणि हा शांततेचा विचार आणि संदेश मनात घेऊन पुढचा दिवस घालवा. तुमच्या जीवनात सदैव मनाची शांती, समृद्धी, आनंद, चैतन्य, निरोगी आरोग्य आणि प्रेम सतत राहो आणि द्विगुणित हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तथास्तु.